नमस्कार मित्रांनो, शिवभूषण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एका नवीन मालिकेला प्रारंभ करतो आहोत। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या 14-15व्या वर्षी राजकारणशास्त्रावर जो अद्वितीय ग्रंथ लिहिला, श्री बुधभूषणम, या ग्रंथाचं निरूपण करण्यासाठी इथनं पुढचे काही दिवस आपण त्याचे भाग या यूट्यूब चॅनलवरून क्रमाक्रमाने प्रसारित करणार आहोत। आपल्या सगळ्यांना संभाजी महाराजांच्या विचारांची ओळख व्हावी। संभाजी महाराजांचं लिखाण, संभाजी महाराजांचे विचार हे सर्व हिंदू समाजाला आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व शिवपाईकांना आतून समजावेत, अंतरंगासह समजावेत, हा आपल्या या मालिकेचा उद्देश असणार आहे। संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ ज्या दोन देवतांना नमस्कार करून, वंदन करून सुरुवात केला, प्रारंभ केला, त्यांना आपण सुरुवातीला नमन करू। पहिली दोन वाक्य आहेत संभाजी महाराजांची, श्री गणेशाय नमः आणि दुसरं आहे श्री नरसिंहाय नमः। मला कायम प्रश्न पडतो, गणपतीचं नाव तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलंही शुभकार्य करताना, कुठल्याही ग्रंथाचा आरंभ करताना गणपतीचं नाव घेण्याची व गणपतीला वंदन करण्याची पद्धत आपल्या धर्मामध्ये आहेच आहे। संभाजी महाराजांनी सुद्धा श्री गणेशाय नमः असं म्हटलेलं आहे, ते योग्यच आहे। परंतु श्री नरसिंहाय नमः असं जे काही त्यांनी म्हटलेलं आहे ते मला जास्त त्याच्याकडं माझं मन जास्त आकर्षित होतं। कारण भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी नरसिंह हा अत्यंत उग्र अवतार आहे आणि संभाजी महाराज किंवा शिवछत्रपती यांची वृत्तीसुद्धा आक्रमक प्रवृत्तीचे राष्ट्रपुरुष हे दोन होऊन गेले। आणि त्यामुळं की काय, कदाचित संभाजी महाराजांना आपल्या या ग्रंथाच्या प्रारंभी भगवान विष्णूंचे पंचम अवतार, श्रेष्ठ अवतार श्री नरसिंह यांचं स्मरण करणं किंवा त्यांना वंदन करणं योग्य वाटलं असावं। आणि हा जो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे ते ज्या वयात त्यांनी लिहिला ते सुद्धा एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे। वयाच्या 14-15व्या वर्षी राजकारणशास्त्रावर ग्रंथ लिहिणं हीच मुळामध्ये खूप अलौकिक घटना आहे। पण त्याच्या मागची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे की असं त्यांना का वाटलं असेल। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, अवघ्या 9 वर्षाचे असताना संभाजी महाराजांना आग्र्याच्या कारावासात राहावं लागलं। शिवछत्रपतींच्या सोबत तेही आग्र्याला गेले होते आणि जे काही एक 4-5 महिने म्हणजे मे महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंतचा कालावधीमध्ये शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदखान्यामध्ये बंदिस्त होते आणि त्यांच्याबरोबर संभाजी महाराजसुद्धा त्या काळात तिथं होते। जरी ते बंदिस्त नसले, त्यांना इकडे तिकडे फिरायची थोडी मोकळीक असली तरी ते शिवछत्रपतींच्या जवळ त्यांचं वास्तव्य झालं। त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं राजकारण, शिवाजी महाराजांचा राज्यव्यवहार हे अगदी जवळून, मला नाही वाटत संभाजी महाराजांना इतका प्रदीर्घ सहवास आपल्या वडिलांचा या आग्र्याच्या प्रकरणाव्यतिरिक्त अन्य कधी लाभला असेल। कारण त्या काळामध्ये शिवछत्रपती सतत 24 तास त्यांच्यासोबतच होते, कारण महाराजांना कुठे इकडे तिकडे जायची परवानगीच नव्हती बंदिस्त असल्यामुळं। आणि त्यातून शिवछत्रपतींच्या केवळ सहवासातून जो काही त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडायचा आहे तो पडलेला आहे आणि त्यांच्या भावी आयुष्याची जी काही बीजं आहेत, जे काही त्यांनी भावी आयुष्यात केलेलं आहे, त्याची सगळी बीजं ही त्या आग्र्याच्या 4-6 महिन्यांच्या कालावधीमध्ये शिवछत्रपतींच्या सहवासातच त्यांच्या मनामध्ये रोवली गेली असं मला नेहमी वाटतं। दुसरी गोष्ट अशी, आग्र्याहून परत येताना शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना आणलेलं नाही। त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेला एका वेदपाठशाळेमध्ये ब्राह्मण वेशामध्ये, बटूच्या वेशामध्ये वेषांतर करून, कारण शत्रूच्या हाती सापडू नये, ओळख पटू नये यासाठी तिथं ठेवलं आणि स्वतः एकटेच ते माघारी आले। आणि नंतर कालांतराने 6 महिन्यांनी, वर्षभराने त्यांनी संभाजी महाराजांना माघारी आणलं। ते ज्या ठिकाणी राहिले ती वेदपाठशाळा होती, तिथं संस्कृत
संस्कृतचा अध्ययन, लहान मुलांना संस्कृत शिकवणे, हे सगळे प्रकार तिथं चालत होते. शिवाजी महाराजांचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांचे साडू तिकडं होते, काशीपंत त्रिमल त्यांचं नाव, आणि ते तिकडं वेदपाठशाळा चालवत असत मथुरेला. त्या वेदपाठशाळेमध्ये अनेक मुलं संस्कृत शिकण्यासाठी, वेदांचं ज्ञान आत्मसात करण्यासाठी किंवा इतर आपले जे धर्मग्रंथ आहेत ते शिकण्यासाठी येत असत. त्या मुलांच्यामध्ये संभाजी महाराज अगदी ब्राह्मण वेशामध्ये अगदी मिसळून गेले. आणि आपण म्हणतो ना, कुठलाही महापुरुष हा संकटाचं रूपांतर हा संधीमध्ये करत असतो किंवा कुठल्याही आपत्तीचं रूपांतर हे प्रशिक्षणामध्ये करून घेत असतो. संभाजी महाराजांचा मुळातच स्वभाव हा अत्यंत आक्रमक, धाडसी आणि आपण म्हणू की शिकण्यासाठी अत्यंत जिज्ञासू अशा पद्धतीचा असल्यामुळं संभाजी महाराजांनी यासुद्धा संकटाचा उपयोग आपल्या ज्ञानार्जनासाठी करून घेतलेला आहे. आणि मग त्या काळामध्ये जे काही दिवस ते तिथं राहिले त्या वेदपाठशाळेमध्ये, तिथं संस्कृत शिकवत असत. अनेक ग्रंथांचं अध्ययन होत असे, अनेक ग्रंथांवर चर्चा होत असत, अनेक ग्रंथांवर मोठमोठे गुरुजन त्याच्यावर मार्गदर्शन करत असत. आणि मुळातच यांची वृत्ती अत्यंत शिकण्याची, जिज्ञासू वृत्ती, त्यात बुद्धिमत्ता कुशाग्र, त्यामुळं ते सगळे ज्ञान त्यांनी अत्यंत कमी वेळामध्ये आत्मसात करून टाकलं आणि ते माघारी आले. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, आपल्या सगळ्यांना ठाऊक नाही आहे. शहाजी महाराजांनी शिवछत्रपतींना संस्कृत शिकवण्यासाठी, विशेषतः रामायण महाभारत हे 2 ग्रंथ शिकवण्यासाठी उमाजी पंडित, केशव पंडित यांची नेमणूक केलेली होती. हा केशव पंडित जो होता व्यक्ती, हा रामायण महाभारतावर आणि संस्कृत भाषेवर मोठं प्रभुत्व असलेली व्यक्ती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज रामायण महाभारत शिकले. शिवाजी महाराजांना ज्यावेळी असं वाटलं की आपल्या मुलालासुद्धा हे ज्ञान मिळालं पाहिजे, संभाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर, त्यावेळी त्याच केशव पंडितांना त्यांनी पुन्हा बोलवून घेतलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांना अनेक संस्कृत ग्रंथांचं प्रशिक्षण देण्याची त्यांना आज्ञा केली. आणि या केशव पंडितांनी अत्यंत प्रेमाने संभाजी महाराजांना हे सगळं संस्कृत ग्रंथ, त्यातलं ज्ञान अगदी मनापासून शिकवलेलं आहे. म्हणजे 2 घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. एक म्हणजे स्वतःची ओळख लपवण्यासाठी वेद पाठशाळेमध्ये बटू म्हणून राहावं लागलं, त्यामध्ये ते ज्ञान ग्रहण करण्याची संधी मिळाली. दुसरं म्हणजे शिवछत्रपतींनी केशव पंडितांची नेमणूक केल्यामुळं अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास अगदी लहान वयामध्ये 9, 10, 12, 13 या वर्षाच्या अगदी कोवळ्या वयामध्ये, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे या काळामध्ये विद्यार्थ्यांची म्हणजे मनुष्याची ग्रहण क्षमता, म्हणजे आकलन क्षमता अत्यंत कुशाग्र असते. आणि त्यात ते तर संभाजी महाराज होते, त्यांना उपजतच ती जिज्ञासू वृत्ती, ती कुशाग्र बुद्धिमत्ता हे वरदान ते जन्मजात घेऊन आले होते शिवछत्रपतींचे पुत्र असल्यामुळं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी लहान वयात आत्मसात केल्या. आणि त्यामुळे अगदी 14 वयासारख्या लहान वयामध्ये राजकारणशास्त्राच्यावर आपण काहीतरी लिखाण करावं की जे येणाऱ्या पिढ्यांना उपयुक्त असेल, म्हणून त्यांनी हा ग्रंथ लिहिला असावा असं मला कायम मनातून वाटतं. आता आपण या ग्रंथाकडे वळू. हा ग्रंथ काय आहे? बुधभूषण हा जो ग्रंथ आहे संभाजी महाराजांनी लिहिलेला, हा काही सगळ्याच्या सगळा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलेला नाही. यामधले मी तर म्हणेन की अगदी निम्म्यापेक्षा कमी श्लोक हे संभाजी महाराजांनी लिहिलेले आहेत आणि उर्वरित बरेचसे श्लोक हे विविध प्राचीन संस्कृत ग्रंथांमधून जसेच्या तसे घेतलेले आहेत. काही श्लोकांमध्ये सुयोग्य बदल करून घेतलेले आहेत. आता ते ग्रंथ कुठले कुठले आहेत तर तुम्हाला सांगतो. कामंदकीय नीतिसार म्हणून किंवा कामंदकीय अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. या ग्रंथातनं जवळपास 150-200 श्लोक संभाजी महाराजांनी या आपल्या बुधभूषण ग्रंथामध्ये आहे तसे घेतलेले. दुसरा एक ग्रंथ आहे विष्णू धर्मोत्तर पुराण. यातले 150पेक्षा जास्त श्लोक संभाजी महाराजांनी या आपल्या बुधभूषण ग्रंथामध्ये अगदी आहे तसे घेतलेले आहेत. तिसरा एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे शारंगधर पद्धती. हा विविध शस्त्र
आणि त्यांचा वापर रणांगणामध्ये कसा केला पाहिजे, वेगवेगळ्या प्रसंगात कुठली शस्त्र वापरली पाहिजेत असा यावर तो मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. त्या ग्रंथातले जवळपास 150-200 श्लोक आहेत तसे संभाजी महाराजांनी आपल्या या बुधभूषण ग्रंथामध्ये वापरलेले आहेत. मनुस्मृती ज्याचं नाव घेतलं तरी पुरोगामी लोकांच्या अंगाला कंप फुटतो किंवा त्यांचे डोळे विस्फारतात. या मनुस्मृती ग्रंथातले 30-35 श्लोक अगदी आहे तसे संभाजी महाराजांनी आपल्या या बुधभूषण ग्रंथामध्ये वापरलेले आहेत. महाभारतातले 100पेक्षा जास्त श्लोक अगदी आहे तसे, आणि त्यातलं सुद्धा सांगतो, महाभारतातले जास्त करून श्लोक उद्योग पर्वातले घेतलेले आहेत. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, उद्योग पर्वात आणि सभा पर्वामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन महाभारतात केलेलं आहे, आणि तेच संदर्भ आपल्या या बुधभूषण ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी वापरले. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, संभाजी महाराजांच्या ग्रंथाचा विषय राजकारणशास्त्र आहे, आणि भगवान श्रीकृष्ण यांचं महाभारतातलं जे रूप आहे ते एक राजकारणी म्हणून आहे. एक उत्तम राजकारणी कसा असावा याचं रूप भगवान श्रीकृष्णांनी महाभारतात दाखवलेलं आहे. मला ज्यांनी संस्कृत शिकवलं ते माझ्या बारामतीचे लोंढे सर म्हणून होते. ते मला नेहमी म्हणायचे की भागवतातला कृष्ण वेगळा आहे आणि महाभारतातला कृष्ण वेगळा आहे. लिहिलं आहे दोन्ही व्यासांनीच. भागवतसुद्धा व्यासांनी लिहिलं, महाभारतसुद्धा व्यासांनी लिहिलं, परंतु भागवतातला कृष्ण हा भगवान श्रीकृष्ण आहे आणि महाभारतातला कृष्ण हा राजकारणी श्रीकृष्ण आहे. एक योद्धा श्रीकृष्ण आहे, एक सेनापती श्रीकृष्ण आहे. आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की संभाजी महाराजांचा स्वभाव लक्षात घेता त्यांना श्रीकृष्णाचं हे सेनापती रूप किंवा राजकारणी रूप जास्त भावलं असेल, म्हणून त्यांनी उद्योग पर्वातले अनेक श्लोक भगवान श्रीकृष्णाचे जसेच्या तसे आपल्या या बुधभूषण ग्रंथामध्ये घेतलेले आहेत. यानंतर याशिवाय अनेक असे ग्रंथ आहेत. कौटिल्य अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ आहे, संस्कृत ग्रंथ अति प्राचीन आहे. त्यातले कित्येक श्लोक संभाजी महाराजांनी आपल्या या ग्रंथात वापरलेले आहेत. भर्तृहरी नावाचा एक कवी होऊन गेला, साधारण 1200-1300 वर्षांपूर्वी तो होऊन गेला, आणि त्यांनी नीतिशतक नावाचं ग्रंथ लिहिलेलं आहे. ते ग्रंथ आजही आपल्या खूप मार्गदर्शक आहेत. त्या भर्तृहरीचे अनेक वचनं संभाजी महाराजांनी आपल्या या बुधभूषण ग्रंथामध्ये वापरले आहेत. आणि याशिवाय अनेक किमान एक 20-25 वेगवेगळे ग्रंथ आहेत ज्याच्यामधली वचनं किंवा ज्याच्यामधले सुविचार, ज्याच्यातली सुभाषितं संभाजी महाराजांनी आपल्या या ग्रंथामध्ये वापरलेली आहेत. आणि त्यातून हा एक समग्र ग्रंथ तयार झालेला आहे ज्याचं नाव आहे बुधभूषण. आणि आजही खरं सांगतो की या ग्रंथाचा विषय राजकारणशास्त्र आहे. आज आपण ज्याला राजकारण म्हणतो त्या अर्थाने राजकारण हा या शब्दाचा अर्थ संभाजी महाराजांना अभिप्रेत नाही आहे. आज राजकारण म्हणजे सत्तेचा उपयोग स्वार्थासाठी करणे आणि सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते करणे, नीतिमत्तेला सोडून सुद्धा काय वाटेल ते करणे, अशा पद्धतीचं जे काय आजची प्रचलित पद्धत आहे हे संभाजी महाराजांना बिलकुल अभिप्रेत नाही, अपेक्षित नाही. संभाजी महाराजांना रामदास स्वामींनी जे काही राजकारण सांगितलेलं होतं, राजकारणाबद्दल बोललेले आहेत रामदास स्वामी. ते असं म्हणले, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, असं रामदास स्वामींनी त्यांच्या दासबोधामध्ये एकदा म्हटलेलं आहे. अजून एका ठिकाणी ते असं म्हणतात की राजकारण अवश्य करावे परंतु कळोची न द्यावे, परपिढेवरी नसावे अंतःकरण. की राजकारण अवश्य केलं पाहिजे परंतु परपिढेवरी नसावे अंतःकरण. लोकांना त्रास होईल, लोकांना पीडा होईल अशा पद्धतीने राजकारणाचा वापर कधी करू नये. राजकारण हे लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी, धर्माच्या उद्धारासाठी, राष्ट्राच्या उद्धारासाठी केलं पाहिजे असं संभाजी महाराजांना अभिप्रेत आहे. आणि तसं राजकारण करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्व असली पाहिजेत येणाऱ्या पिढ्यांना, म्हणून त्यांनी हा बुधभूषण ग्रंथ लिहिलेला आहे. आणि खरं सांगू का, लोक म्हणतात की झालं गेलं, त्यांचा काळ होऊन गेला, 300 वर्ष झाली, आज काय त्याचा उपयोग, आता आपण 21व्या युगात वावरतो, विज्ञान युग आहे हे, आणि याच्यामध्ये या विचारांचा आउटडेटेड झालेलं आहे हे सगळं. परंतु खरं सांगतो हे विचार कधी आउटडेटेड होऊ शकत नाहीत, कारण साधनं बदलतील परंतु जगाच्या कल्याणाची तत्त्व, राष्ट्राच्या कल्याणाची तत्त्व
ही कधी बदलू शकणार नाहीत. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी हो ढाल तलवार भाले घेऊन युद्ध केले असतील, आज आपल्याकडं अण्वस्त्र आहेत, क्षेपणास्त्र आहेत, साधनं बदलली असतील, परंतु युद्ध करण्यामागचं जे काही कौशल्य असते, डावपेचांचं जे कौशल्य असते, युद्ध करण्यामागची जी भूमिका असते समाजाच्या हिताची, राष्ट्राच्या हिताची, या भूमिका कधी बदलत नसतात. ते धडे कधी बदलत नसतात, त्या प्रेरणा कधी बदलत नसतात. त्यामुळं संभाजी महाराजांनी जी काही आपल्याला तत्त्व सांगितलेली आहेत देशाच्या धर्माच्या हिताचं राजकारण करण्यासाठीची, ती आजही खरं म्हणजे आपल्याला तितकीच उपयुक्त आहेत, किंबहुना त्यापेक्षा जास्त. कारण राजकारणी व्यक्तीने व्यक्तिगत जीवनात कसं जगलं पाहिजे, कौटुंबिक जीवनात कसं जगलं पाहिजे, सामाजिक जीवनामध्ये जगताना कुठली पथ्य पाळली पाहिजेत, त्याच्या सवयी कशा असल्या पाहिजेत, कुठल्या सवयींचा त्याग केला पाहिजे, नैतिकता कशी जोपासली पाहिजे, माता भगिनींच्याबद्दल काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे, गोरगरिबांच्याबद्दल कशा पद्धतीने वागलं पाहिजे, याचं अत्यंत बारीकसारीक मार्गदर्शन संभाजी महाराजांनी या ग्रंथात केलेलं आहे. या ग्रंथामध्ये 3 अध्याय आहेत. त्यातला पहिला जो अध्याय आहे तो खरं म्हणजे प्रास्ताविकपर आहे, उपोद्घात ज्याला आपण म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी वेगवेगळ्या देवदेवतांचे आशीर्वाद घेतलेले आहेत, त्यांना वंदन केलेलं आहे. त्यांनी आपल्या वडिलांना वंदन केलेलं आहे, आपल्या आजोबांना वंदन केलेलं आहे, आपल्या वंशाचं वर्णन, भोसले कुळाचं वर्णनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी भवानी मातेवर एक स्तोत्र रचलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत भवानी मातेवर अनेक ऋषीमुनींनी आणि मोठमोठ्या लोकांनी स्तोत्र रचली, परंतु अलीकडच्या काळामध्ये भवानी मातेवर संस्कृत स्तोत्र रचलेला कुठलाही मनुष्य आपल्याला दिसत नाही. अलीकडच्या काळामध्ये अगदी पराशर ऋषींनीसुद्धा महालक्ष्मीवर आणि भवानीवर स्तोत्र रचलं होतं, शंकराचार्यांनी रचलं होतं. तर पराशर ऋषींना होऊन गेली 5,000-5,500 वर्ष, शंकराचार्यांना होऊन गेली 1,300 वर्ष. परंतु अलीकडच्या अगदी 200-400 वर्षाच्या काळात मला नाही वाटत की कोणाच्या प्रतिभेला हे आव्हान मानवलेलं आहे की मी भवानी मातेवर स्तोत्र रचीन. ते संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये ते स्तोत्र आहे. श्लोक क्रमांक 18 ते श्लोक क्रमांक 27 हे जे 8-9 श्लोक आहेत हे सगळे भवानी माता स्तोत्र, भवानी स्तुती म्हणून त्यांनी रचलेले, ते त्यांनी स्वतः रचलेले. त्यांनी भगवान शंकरांवर अनेक त्याच्यामध्ये श्लोक लिहिलेले आहेत त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की या भोसले कुळाचं कुलदैवतच शंभू महादेव आहे. त्यामुळं त्यांनी भगवान शंकराचे आशीर्वाद वारंवार घेतलेले आहेत. अजून एक आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की हा जो भोसले वंश आहे, हे जे भोसले कुळ आहे हे रघुकुळ आहे, हे रामाचं कुळ आहे. याचीसुद्धा पूर्ण कल्पना संभाजी महाराजांना आहे. आणि त्यामुळे त्यांनी रामावर स्तुती करणारे सुद्धा अनेक श्लोक या पहिल्या अध्यायामध्ये रचलेले, ते त्यांनी स्वतः रचलेले. त्यानंतर त्यांनी गुरूंचे आशीर्वाद, आपल्या हिंदू परंपरेमध्ये गुरूंचे आशीर्वाद अत्यंत मोलाचे, त्यामुळे त्यांनी गुरूंना वंदन केलेलं आहे. या पहिल्या अध्यायामध्ये पार्वतीला वंदन केलेलं आहे. विष्णूच्या दशावतारांचं वर्णन आणि त्यांना वंदन करणारे अनेक श्लोक आहेत. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन करणारे कितीतरी श्लोक पहिल्या अध्यायात आहेत की शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने हे राज्य उभं केलं आणि त्याचं अगदी यथार्थ वर्णन संस्कृत भाषेमध्ये केलेले श्लोक संभाजी महाराजांनी स्वतः रचलेले. आणि अशा पद्धतीने हा पहिला अध्याय म्हणजे एक प्रास्ताविकपर, उपोद्घातात्मक अशा पद्धतीचा हा पहिला अध्याय. पहिल्या अध्यायामध्ये 192 का 194 श्लोक आहेत. काही प्रतींमध्ये 192 आहेत, काहीमध्ये 194 आहेत. दुसरा जो अध्याय आहे तो या ग्रंथाचा मूळ विषय आहे, त्याचं नाव आहे राजनीती. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे राजनीती, दुसऱ्या अध्यायाचं. या राजनीती प्रकरणामध्ये 650पेक्षा जास्त श्लोक आहेत आणि यामध्ये बरेचसे श्लोक विविध ग्रंथांमधून घेतलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगितलं. आणि यामध्ये जे काही ग्रंथाचा मुख्य विषय त्याला धरून मार्गदर्शन दुसऱ्या अध्यायामध्ये प्रामुख्याने आलेलं आहे. की आता यामध्ये काय काय विषय आहेत मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला आश्चर्य वाटेल की राजाने मंत्र्यांची नेमणूक कशी करावी, गुप्तहेरांची नेमणूक कशी करावी, गुप्तहेरांच्याबद्दलची धोरणं काय असावीत, त्यानंतर मंत्री नेमतानाची धोरणं काय असावीत, मंत्र्यांची पात्रता काय असावी, एखादा गड बांधत असताना त्या गडावर
कुठल्या ठिकाणी कुठल्या दिशेला कुठली वास्तू असावी, म्हणजे राजाचं निवासस्थान कुठल्या दिशेला असलं पाहिजे, मंत्र्यांची निवासस्थानं कुठल्या दिशेला असली पाहिजेत, अश्वशाळा कुठल्या दिशेला असली पाहिजे, गजशाळा कुठल्या दिशेला असली पाहिजे, प्रवेशद्वार काय मापाचं असलं पाहिजे, किती उंचीचं असलं पाहिजे, त्यानंतर त्या गडाला यायच्या वाटा कशा असल्या पाहिजेत, त्याची रचना कशी केली पाहिजे, गडाच्या संरक्षणाची व्यवस्था कशा पद्धतीने केली पाहिजे, धान्याचं कोठार कुठल्या दिशेला पाहिजे, स्वयंपाकाचे जे काही ठिकाण आहे ते कुठल्या दिशेला असलं पाहिजे, देवघर कुठल्या दिशेला असलं पाहिजे किंवा मंदिर वगैरे असेल गडावर तर ते कुठल्या दिशेला असावं, इथपर्यंत बारीक सारीक गोष्टींचं त्यांनी मार्गदर्शन या ग्रंथात केलं आहे. दुर्गांचे प्रकार कुठले, त्या प्रत्येक प्रकारातल्या दुर्गाचं महत्त्व काय, मनुस्मृतीने दुर्गांचे 6 प्रकार दिलेले आहेत. तो श्लोक जसाच्या तसा या ग्रंथात त्यांनी घेतलेला आहे. आणि त्या प्रत्येक दुर्गाचं महत्त्व काय, सैन्याचे प्रकार कुठले, चतुरंग सैन्य आपण म्हणतो ते 4 दळं कुठली, त्याचं महत्त्व काय, कुठल्या क्षणी कुठलं दळ वापरलं पाहिजे, याचं मार्गदर्शन त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. राजांनी आपल्या पुत्राच्या शिक्षणाची व्यवस्था कशी केली पाहिजे, आपल्या मुलाच्या शिक्षणाला त्याला काय काय शिकवलं पाहिजे लहान वयामध्ये, याचं मार्गदर्शन या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे. राजांनी लोकांमध्ये वावरत असताना काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, याचं मार्गदर्शन. याचं तर मार्गदर्शनाच्या आजच्या नेत्यांना फार गरज आहे. त्यांना काय बोलावं हे सुद्धा कळत नाही आणि स्वतःचं हसं करून घेतात. रोज उठून आपण टी व्हीवर तेच बघत असतो. संभाजी महाराजांच्या मार्गदर्शनाची गरज यासाठी आहे. कोशांच्याबद्दल, कोश म्हणजे राज्याचा खजिना, खजिना नसेल तर काही होऊ शकत नाही. संभाजी महाराजांनी श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, तुमच्या मनामध्ये राज्याचा विकास करण्याच्या खूप संकल्पना असतील आणि खूप इच्छा असेल, पण जर तुमचे कोश रिकामे असतील तर तुम्ही काही करू शकत नाही. तर तुमचा खजिना म्हणजे तुमचे कोश भरलेले पाहिजेत आणि ते कोश त्याचा योग्य विनियोग कशा पद्धतीने केला पाहिजे ते अर्थशास्त्रसुद्धा त्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर जे सैनिक आपले मारले जातात शत्रूकडून, त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था कशी केली जावी याचंसुद्धा मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. गुन्हेगारांना शासन कशा पद्धतीने केलं पाहिजे, कुठल्या गुन्ह्याला काय शिक्षा दिली पाहिजे, इथपर्यंत त्यांनी या ग्रंथामध्ये दंडनीती नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. दंड म्हणजे शिक्षा देणे. बरं, एकाच गुन्ह्यासाठी पुरुषाला वेगळी शिक्षा आहे, स्त्रीला वेगळी शिक्षा आहे. का तर ती स्त्री आहे, ती माता आहे. आपल्या धर्मामध्ये स्त्रियांचं स्थान वेगळं आहे. एका श्लोकात तर ते स्पष्ट म्हणतात, वृद्धो बालो न हंतव्यो नैव स्त्री नैव वा द्विजः, की वृद्ध माणसांना, लहान मुलांना, स्त्रियांना आणि द्विजांना म्हणजे ब्राह्मणांना कधीही ठार मारू नये. कुठलाही गुन्हा असला तरी काहीतरी वेगळी शिक्षा द्या. दंडच करायचा तर वेगळा करा, परंतु त्यांना ठार कधी मारायचं नाही. कारण स्त्रियांना, वृद्धांना, लहान मुलांना आणि ब्राह्मणांना ठार मारणं हे धर्माच्या विरुद्ध असं संभाजी महाराजांचं मत आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या बारीक सारीक प्रकरणांवर किमान 100पेक्षा जास्त प्रकरणं हाताळलेली आहेत. या दुसऱ्या अध्यायामध्ये 100पेक्षा जास्त विषय हाताळलेले आहेत आणि त्यातले अनेक विषय जरी कालबाह्य आज झालेले असले, काही थोडेफार विषय आता जसं दुर्ग बांधणी हा जो विषय त्यांनी घेतलेला आहे, आजच्या काळामध्ये दुर्गांचं राजकीय किंवा सामरिक महत्त्व तसं राहिलेलं नाही आहे, पण आज आपल्यासाठी ती निश्चितच देशादेवाधर्माची प्रेरणा देणारी विद्यापीठं म्हणून, जसं गुरुजी आपल्याला सांगतात की हे दुर्ग म्हणजे शिवछत्रपतींची जिवंत स्मारक आहेत आणि देशभक्तीची, धर्मभक्तीची शिकवण देणारी जिवंत विद्यापीठ आहेत. हे त्यांचं महत्त्व अबाधितच आहे. परंतु सामरिक जरी त्यांचं महत्त्व राहिलं नसलं किंवा त्यांची बांधणी, त्याच्या रचना हे मुद्दे जरी आज कालबाह्य तशा त्या अर्थाने झाले असले तरी इतर त्यांची अर्थविषयक धोरणं, संरक्षणविषयक धोरणं, कायदेविषयक धोरणं, त्यानंतर शासन करण्याविषयीची धोरणं, ही धोरणं आजही आजच्या काळामध्ये आपल्याला खूप खूप मार्गदर्शक आहेत. तिसरा अध्याय जो आहे त्याचं नाव आहे प्रकीर्ण नीती, की दुसऱ्या अध्यायातून काही सुटलेले विषय, ते विषय त्यांनी या तिसऱ्या ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये खरं म्हणजे सगळ्या लोकांना मार्गदर्शन आहे की आपल्या जीवनात जगत अंत्यामध्ये अगदी अध्यात्मापासून ते व्यवहारापर्यंत सगळं मार्गदर्शन या तिसऱ्या प्रकीर्ण नीती या अध्यायामध्ये संभाजी महाराजांनी केलेलं आहे. या प्रकीर्ण नीती अध्यायामध्ये माझ्या मते एक 60-62 श्लोक आहेत. सगळा मिळून जर विचार केला तर 885 श्लोकांचा हा बुधभूषण नावाचा ग्रंथ आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा 700 श्लोक आहेत,
परंतु बुधभूषण या ग्रंथामध्ये भगवद्गीतेपेक्षा जास्त 885 श्लोकांचा हा ग्रंथ वयाच्या अवघ्या 14व्या-15व्या वर्षी संभाजी महाराजांनी हा रचला आणि येणाऱ्या आपल्या पिढ्यांना, कारण त्यांना ठाऊक होतं की इथनं पुढं हिंदूंचं राज्य या देशावर असणार आहे आणि या हिंदू लोकांना, आपल्या हिंदू लोकांना राज्यकारभाराचा अनुभव नव्हता, कारण वर्षानुवर्ष मुस्लिम राज्यकर्तेच या भूमीवर राज्य करत आले होते आणि आपल्याला जुलमाने वागवत आले होते. परंतु त्यांना ठाऊक होतं की शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्यानंतर हिंदूंच्या पराक्रमाचा आलेख हा आता वाढत जाणार आहे, आज न उद्या. कारण महाराज आपल्याला सांगून गेले होते जाताना की काशीचा विश्वेश्वर सोडवा आणि दिल्लीच्या तख्तावरसुद्धा हिंदूंचं राज्य आलं पाहिजे. तर हे ज्यावेळी आपलं महाराजांचं स्वप्न साध्य होईल त्यावेळी ते नुसतं राज्य येऊन उपयोग नाही, ते राज्य कसं चालवायचं याचं ज्ञान आपल्या येणाऱ्या पिढ्यांना हवं. म्हणून संभाजी महाराजांनी हा मार्गदर्शनपर ग्रंथ त्यावेळी लिहिलेला आहे. तर त्यांना ठाऊक असं होतं कदाचित शिवाजी महाराजांचं ते स्वप्न ज्यावेळी साकार होईल त्यावेळी आपण नसू, परंतु हा ग्रंथ आपल्या येणाऱ्या पिढ्यांना राज्यकारभार कसा केला पाहिजे त्याची प्रेरणा, त्याचं मार्ग दाखवत राहील. आणि त्यांनी जो काही ग्रंथ लिहिलेला आहे ना, हा याच्यामध्ये त्यांनी वेगळं काहीच नाही. खरं म्हणजे त्यांच्यापुढं राजकारणशास्त्रावर ग्रंथ लिहित असताना त्यांच्या डोळ्यासमोर मूर्तिमंत उदाहरण त्यांच्या वडिलांचं होतं, शिवछत्रपतींचं होतं, की देशाच्या हिताचं राजकारण कसं केलं पाहिजे, देशाच्या शत्रूंना नामोहरम करणारं राजकारण कसं केलं पाहिजे, ह्याचा उत्तम आदर्श आपल्या वडिलांच्या रोजच्या कृतीतून ते बघत होते, शिवछत्रपतींच्या. आणि त्यामुळं यातली बरीचशी तत्त्वं वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की अरे हे तर अगदी शिवाजी महाराज जसं वागले तेच तर हे वर्णन केलेलं आहे. आणि यामध्ये काहीच वावगं नाही आहे मित्रांनो, कारण संभाजी महाराज ज्या वटवृक्षाच्या छायेमध्ये वाढले, ज्या आदर्शाकडं बघून ते मोठे झाले, ते शिवछत्रपती अशाच पद्धतीचं राजकारण त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये केलेलं होतं. आणि ते फक्त ग्रंथबद्ध लिहून त्याला एक तत्वांचं किंवा एक साचेबद्ध सूत्रबद्ध रूप देऊन तो ग्रंथ येणाऱ्या पिढ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचं खूप महान काम संभाजी महाराजांनी आपल्यासाठी केलेलं आहे. आपण सगळ्यांनी या ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे, याचं वाचन केलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्या येणाऱ्या काळात आपण जर वागू ना, तर मला खात्री आहे की या देशाचं गणित पालटल्याशिवाय राहणार नाही. संभाजी महाराजांचे विचार, राजकारणविषयक विचार या देशाच्या राजकारणाला एक वेगळी उंची देतील. जग आपल्याकडं कुतूहलाने बघेल किंवा जग आपल्याकडे एक आदर्श म्हणून बघेल. हे हिंदुस्थानसारखं राजकारण सगळ्या जगाने ते पत्करलं पाहिजे असा आदर्श घालून देण्याची ताकद संभाजी महाराजांच्या या वचनांमध्ये. त्यातील काही निवडक वचनांचा आपण धांडोळा येत्या काही काळामध्ये घेणार आहोत. आपण सगळ्यांनी अत्यंत अंतःकरणपूर्वक, चित्तपूर्वक येणाऱ्या काळात या सगळ्या आपल्या बुधभूषण या मालिकेचा आपण लाभ घ्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.